हॅलो, नमस्कार. मिस्टर अँड मिस फौजी या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मिस्टर अँड मिस फौजी या चॅनलवरचा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. याच्या आधी मी खूप शॉर्ट्स अपलोड केले आहेत या यूट्यूब चॅनलवर, पण माझा स्वतःचा असा हा पहिलाच व्हिडिओ मी इथे पोस्ट करणार आहे. तुम्ही मला या आधी पण बघितलं असेल, पण ड्रीम ड्रेसेस कोचिंग या चॅनलवर तुम्ही मला नक्कीच बघितलं असेल. आणि जर अजून तुम्ही बघितलं नसेल तर माझ्या त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, म्हणजे तुम्हाला माझी ओळख काय आहे ते नक्कीच समजेल. तर मी आता माझी ओळख करून देते तुम्हाला. तर नमस्कार, माझं नाव पूजा रमेश बंडीवड्डर असं आहे. मी टेलरिंग क्षेत्रात काम करते आणि आता मी हे जे मिस्टर अँड मिस फौजी म्हणून अकाउंट ओपन केलं आहे त्याच्यावरून मी तुमच्यासोबत विविध रेसिपीज, विविध प्रकारचे ब्लॉग्स, म्हणजे ज्यातून तुम्हाला माहिती मिळेल की घर बसल्या इन्कम कसं कमवायचं, किंवा असेच आपल्या घरगुती किचन टिप्स म्हणा, की आपण ब्युटी टिप्स म्हणा, हेअर टिप्स म्हणा, अशा वेगवेगळ्या विषयांवर मी इकडे तुम्हाला व्हिडिओज अपलोड करत जाईन. आणि जसं तुम्ही मला त्या अकाउंटला प्रेम दिलात तसंच माझ्या ह्या अकाउंटला पण तुम्ही नक्कीच प्रेम द्या आणि खूप माझे व्हिडिओ शेअर करा सगळ्यांपर्यंत. ओके. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे गृहिणी घरबसल्या करू शकतील असे काही व्यवसाय. तर त्यात सगळ्यात पहिला मी एक्सप्लेन करेन तो म्हणजे टेलरिंग, कारण हा स्वतः मी व्यवसाय घरातून सुरुवात केलेला आहे आणि त्याला मी चांगल्या प्रकारे ग्रो पण केला आहे. ओके. मग टेलरिंग हा असा व्यवसाय आहे ना की कोणती पण गृहिणी घर बसल्या करू शकते, फक्त एका मशीनच्या हिमतीवर. फक्त एक मशीन तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय स्टार्ट करू शकता. समजा तुम्हाला टेलरिंग येत नसेल तर तुम्ही हा व्यवसाय कसा करणार असं तुम्हाला डाऊट असेल, तर टेलरिंग येत नाही हा ऑप्शन नाही. तुम्ही टेलरिंगचा 1-2 महिन्याचा क्लास पण करू शकता आणि युट्यूबवरून आता एवढे व्हिडिओज येत आहेत ना की तुम्ही ते बघून पण स्टिच करू शकता. आता माझं जे युट्यूब चॅनल आहे ड्रीम ड्रेसेस कोचिंग, त्याच्यावर मी एवढं बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत वेगवेगळे स्टिचिंगचे व्हिडिओ टाकले आहेत. जर तुम्हाला ते शिकायचे असतील तर तुम्ही ड्रीम ड्रेसेस कोचिंग हे चॅनल ओपन करा आणि त्याच्यावरून तुम्ही वेगवेगळी बेसिक पासून क्लास करू शकता. ओके. तर मग हा झाला टेलरिंग व्यवसाय. टेलरिंग म्हणजे असंच नाही की तुम्ही ड्रेस ब्लाऊज शिवू शकता, तुम्ही हँडबॅग शिवू शकता, तुम्ही पायपुसणी शिवू शकता, अशा विविध प्रकारच्या वस्तू तुम्ही घरात शिवू शकता आणि त्या सेल करू शकता. तर हा एक मुद्दा होता की टेलरिंग व्यवसाय. टेलरिंग व्यवसायातून अशा अनेक महिला स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे टेलरिंग व्यवसाय हा एक उत्तम असा घरातून करता येईल असा एक व्यवसाय आहे. त्याच्यानंतर पुढचा व्यवसाय मी घेते ते म्हणजे टिफिन सर्व्हिस. आपण घरात तर जेवण बनवतोच ना, मग ते जेवण थोडं जास्त प्रमाणात बनवून आपण टिफिन म्हणून लोकांना देऊ शकतो. म्हणजे आता आहे ना, इथे शाळा कॉलेजमध्ये अशा मुलं असतात की बाहेरून येतात, हॉस्टेलला राहतात, मग त्यांना जेवणाचे खूप वांदे होतात. मग तुम्ही अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना सांगू शकता की आमच्याकडे मी टिफिन देऊ शकते बाबा. मग जर त्यांना घरगुती आणि टेस्टी जेवण मिळत असेल तर ते मेसचं जेवण जेवण्यापेक्षा नक्कीच टिफिनचा पर्याय निवडतील. त्यामुळे तुम्हाला थोडं कष्ट घ्यायचे. तुम्हाला शाळा कॉलेज म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, हॉस्टेल्समध्ये तुम्हाला जाऊन चौकशी करावी लागणार. कोणाला हवं असेल तर तुम्हाला आधी थोडी मेहनत घ्यावी लागणार आणि एकदा जर 1-2 तुम्ही डबे जर स्टार्ट केलात ना, मग तीच लोक तुमची ऍडव्हर्टाईज नक्कीच करतील. त्यामुळे स्टार्टिंगला तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागणार. मग टिफिन सर्व्हिसमध्ये काय, तुम्ही जे घरात जेवण करतात तेच तुम्हाला थोडं जास्त प्रमाणात करायचं आणि तुम्हाला टिफिन्स द्यायचे आहेत. टिफिन व्यवसाय हा भरपूर प्रमाणात चालतो आणि जर तुम्ही सुरुवात केली ना तर यातून पण तुम्ही बऱ्यापैकी नफा कमवू शकता. त्यामुळे हा पण एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही टिफिन व्यवसाय करू शकता घरातूनच. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की केक बेकिंग. आता बेकरीमधून केक आणण्यापेक्षा ना घरात बनवलेले केक जास्त लोकांना आवडतात आणि घरात पण एवढा टेस्टी केक बनवला जातो ना. माझ्याच काही 1-2 फ्रेंड्स आहेत, ते घरात केक बनवून सेल करतात आणि बऱ्यापैकी इन्कम कमवत आहेत. मग केक बेकिंगसाठी तुम्हाला काय लागणार, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला केक बेकिंगचा कोर्स करावा लागेल. तुम्ही एक केक बेकिंगचा कोर्स ना, जर तुम्ही बेसिक कोर्स केला तर 1,500 पर्यंत असतो. मग त्याची फी काही एवढी पण जास्त नाही. 1,500 पर्यंत तुम्हाला घरगुती घरात म्हणजे जे कोर्स घेतात ते शिकवतात. तसंच तुम्ही युट्यूबवर बघून पण केक ट्राय करू शकतात. पहिला तुम्ही घरगुती केक ट्राय करायचा आहे आणि जर तुम्हाला येतच असेल केक ट्राय करायला तर तुम्ही तो बिझनेस म्हणून पण करू शकता. केकचा बिझनेस हा खूप नफा देणारा आहे.
त्यामुळे तुम्ही केक बेकिंग हा एक कोर्स आणि त्याचं होलसेलमध्ये जर तुम्ही सामान आणलात ना तर तुम्हाला खूप परवडतं. त्यामुळे केक बेकिंग हा व्यवसाय तुम्ही जर तुम्हाला केक बनवता येत असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि जर हा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे पण तुम्हाला केक करता येत नाहीयेत तर तुम्ही पहिला एक केकचा कोर्स करा, केक बेकिंगचा कोर्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करा. कुठला पण बिझनेस करताना आहे ना त्या विषयाची आपल्याला संपूर्ण माहिती असावी लागते. त्यामुळे तुम्ही एक छोटासा केक बेकिंगचा कोर्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करा. तर तर हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर मी पुढचा मुद्दा सांगते. कोचिंग क्लासेस. कोचिंग क्लासेस हा पण बेस्ट उपाय आहे. तुम्हाला घरातून कुठेही जावं लागणार नाही. आज आपल्या आजूबाजूच्या एरियातली जी मुलं आहेत त्यांना फक्त तुम्हाला गोळा करून शिकवायचं आहे. आता गोळा करून म्हणजे त्यांना हाताला धरून आणायचं नाहीये. तुम्ही आता ज्या ठिकाणी राहता तिकडे तुमची ओळख असेलच ना, मग तुम्हाला फक्त सांगायचं की मी या वर्गातल्या मुलांचे क्लास घेते. म्हणजे मी आता 1ली ते 5वी या वर्गातल्या मुलांचे क्लास घेते, मी 8वी ते 10वी या वयाच्या मुलांचे क्लास घेते. असं तुम्हाला स्वतःची ऍड ही स्वतःच करायची आहे. वेगवेगळ्या फ्रेंड्सना सांगायचे, वेगवेगळ्या ग्रुप्सना टाकायचंय. आता व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर आपण आपला बिझनेस वाढवण्यासाठी करायचा आहे. ओके, तर मग तुम्हाला आपली जाहिरात करायची आणि संध्याकाळचा मुलांचा शाळा सुटण्याचा टायमिंग संध्याकाळचा असतो. त्यामुळे सकाळी पूर्ण तुम्ही स्वतःची कामं घरातली आवरून घेऊ शकता आणि तुमच्या उरलेल्या वेळेत तुम्ही हा कोचिंग क्लासचा व्यवसाय करू शकता. ते पण घरात बसून. तुम्हाला बाहेर जाऊन शिकवायची गरज नाहीये. ओके, तसंच तुम्ही ऑनलाईन कोचिंग क्लासेस पण घेऊ शकता. हा पण एक ऑप्शन आहे. म्हणजे घरात पण तुम्ही कोचिंग क्लासेस घेऊ शकता, तसे तुम्ही ऑनलाईन पण कोचिंग क्लासेस घेऊ शकतात. सगळ्यात सोपा हा विषय आहे. तुमचं समजा खूप चांगलं शिक्षण झालं आहे पण घरात मुलाबाळांमुळे किंवा काही कारणांमुळे तुम्हाला घरातून बाहेर पडून व्यवसाय करता येत नाहीये किंवा नोकरी करता येत नाहीये, तर तुम्ही घरात बसूनच कोचिंग क्लासेस नक्कीच सुरू करू शकता. जर तुम्हाला हा मुद्दा पटला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ओके, तर हा खूप छान असा मुद्दा आहे की तुम्ही पूर्ण घरातली कामं आवरून संध्याकाळी कोचिंग क्लासेस घेऊ शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन कोचिंग क्लासेस पण घेऊन चांगलं इन्कम कमवू शकता. तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की ब्युटी पार्लर. तर असं नाहीये की ब्युटी पार्लरच्या ज्या सेवा असतात ना त्याच्यासाठी फक्त पार्लरचीच आवश्यकता असते. तुम्ही घरगुती सेवा पण देऊ शकतात. तुम्ही होम सर्व्हिस पण देऊ शकतात. पण होम सर्व्हिसला काय होतं तर त्यांच्या घरात जाऊन तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागते. पण त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्याच घरात आपल्या आजूबाजूच्या एरियामधल्या लेडीजना सांगून फेशियल करू शकता, थ्रेडिंग करू शकता, ब्लीच करू शकता, हेअर कटिंग करू शकता. कारण सगळ्याच बायकांना पार्लरमध्ये जाणं शक्य होत नाही. मग ते तुम्ही आपल्या आजूबाजूच्या एरियातल्या लोकांना सांगू शकता की मला असं असं पार्लरचं नॉलेज आहे, तर मी ह्या सगळ्या सेवा तुम्हाला देऊ शकते. पण हा व्यवसाय करताना पण तुम्हाला पार्लरचं ज्ञान असणं हे खूप महत्वाचं आहे. कळलं? म्हणजे तुमचा पार्लरचा कोर्स व्हायला पाहिजे. असंच कुठे पण बघून शिकलात आणि जर तुम्ही केलात तर पुन्हा लोक तुम्हाला नावं ठेवतील. त्यामुळे तुमचं आधी त्या विषयातलं ज्ञान चांगलं असलं पाहिजे. तुम्हाला त्या आता फेशियलच्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला यायला पाहिजे. फेशियल केला तर हेअर कटिंग तुम्हाला प्रॉपर जमलं पाहिजे. हे समजा तुम्हाला येत आहे पण तुम्ही पार्लरसाठी तुमच्याकडे आता इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नाहीयेत, तर तुम्ही घरातून पण स्टार्ट करू शकता. तुम्ही एक चेअर, एक मिरर घेऊन तुम्ही घरातून पण एक रूम मधून स्टार्ट करू शकता. तर हा पण एक घर बसल्या करू शकतो असा एक चांगला मुद्दा आहे. हेअर कटिंगला काय लागणार तुम्हाला? हेअर कटिंगला तर जास्त मिरर पण लागत नाही. तुम्ही छोटा मिरर असतो तो बॅकला ठेवून दाखवला तरी त्यांना समजून येतं. त्यामुळे फेशियलला मिररची गरज नसते. पुन्हा थ्रेडिंगच्या वेळी तुम्ही छोटा मिरर घेतलात तरी चालतो. तर मग हे जे सामान आहे, एक चेअर तर तुम्ही तुमच्या घरात असेल पण त्यात जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही एक चेअर पण घेऊ शकता. तर मग अशाच छोट्या मोठ्या वस्तू जमा करून तुम्ही पार्लरचा व्यवसाय पण घरात बसून करू शकता. याला जास्त इन्व्हेस्टमेंट नाहीये. एकतर एक फेशियल किट तुम्हाला आणावं लागेल, हेअर कटिंगच्या सीझर्स लागतील. तर हे छोटं मोठं सामान पार्लरचं एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा हे छोटं मोठं सामान आणून घरातच एक रूम तयार करून तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकतात. आणि यातून तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पार्लरच्या व्यवसायातून खूप जास्त प्रमाणात नफा आहे. त्याचसोबत तुम्ही घरात पार्लरचा जर व्यवसाय करत असाल तर तुम्ही कॉस्मेटिक पण सेल करू शकता. ज्या महिला तुमच्याकडे पार्लरच्या सेवा घेण्यासाठी येतील त्याच तुमच्या कॉस्मेटिकचे कस्टमर्स पण बनून जातील. ब्युटी पार्लर हा असा टॉपिक आहे जो सगळ्या महिलांना खूप गरजेचा आहे आणि सगळ्या महिलांना थ्रेडिंग तर करायचंच असतं. आता थ्रेडिंगचे जरी तुम्ही रेट बघितलात ना तर फक्त आयब्रोजचे रेट हे 50 रुपये आहेत. मग अप्पर लिप्स, फोरहेड आणि ह्याचे चार्जेस वेगळे घेतात. मग तुम्ही पार्लरपेक्षा थोडे कमी रेट घ्या.
घेऊ शकतात ना, तुम्ही घरगुती सेवा देतात त्यामुळे तुम्ही थोडे कमी रेट घ्यायचे आहेत आणि हा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला नक्कीच या व्यवसायातून पण प्रॉफिट मिळून जाईल. तर आज हे मी ठराविक मुद्दे काढलेले. अजून पण मुद्दे आहेत, पण सगळे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार आहे. तर आजचा हा पार्ट 1 होता आपला. त्यात मी तुम्हाला एक ठराविक 4-5 मुद्दे एक्सप्लेन करून सांगितले आहेत. जर माझे मुद्दे तुम्हाला पटले असतील, तुम्हाला आवडले असतील, तर प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा की माझे मुद्दे तुम्हाला कसे वाटले. आणि जे मी मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांवर विचार करा. घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी हालचाल करा आणि आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहू याचा नक्कीच विचार करा. जी आपल्या अंगात कला आहे ना, त्याचा उपयोग आपण व्यवसाय म्हणून केला पाहिजे. मग ह्यासाठीच मी तुमच्या सगळ्यांसाठी पोटतिडकीने सांगते की घरात बसण्यापेक्षा काही ना काहीतरी व्यवसाय सुरू करा. माझे जर मुद्दे आवडले असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.